तीन अभेद्य नगरे, देवांना त्रास देणारे तीन असुर आणि त्यांचा अंत करण्यासाठी स्वतः महादेव रणांगणात उतरले. संपूर्ण देवशक्ती त्यांच्या बाजूने होती. विशाल रथ तयार झाला, धनुष्य सजलं, बाण तयार झाला आणि महादेवांनी लक्ष साधलं. पण पण तो बाण सुटलाच नाही. शेवटी महादेवांनाच एक गोष्ट लक्षात आली आणि त्या एका गोष्टीमुळे संपूर्ण युद्धाचं चित्र बदललं. श्रावण म्हटलं की आपल्याला सर्वात आधी आठवतात महादेव. जटांमध्ये गंगा, कपाळावर चंद्र, गळ्यात नाग आणि ओठांवर शांतता. पण या शांत महादेवांच्या हातात जेव्हा त्रिशूळ येतो तेव्हा अधर्माचा नाश करण्याची ताकदही त्यांच्यातच आहे. आजची कथा अशाच एका प्रसंगाची आहे. ही कथा आहे त्रिपुरासुराची आणि त्या कथेत येणाऱ्या एका छोट्याशा पण अतिशय महत्त्वाच्या गणपतीच्या प्रसंगाची. एकेकाळी तारकासुराच्या 3 पुत्रांनी कठोर तप केलं. त्यांची नावं होती ताराक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष. त्यांच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी असा वर मागितला की त्यांच्यासाठी 3 अभेद्य नगरी तयार झाली. एक सोन्याचं, एक चांदीचं आणि एक लोखंडाचं. ही 3 नगरे वेगवेगळ्या ठिकाणी असतील आणि एका विशिष्ट वेळीच ही तिन्ही एकाच रेषेत येतील. त्या क्षणी एकाच बाणाने त्यांचा नाश करणं शक्य होईल. पण तोपर्यंत त्यांना नष्ट करणं जवळजवळ अशक्य होतं. सुरुवातीला हे तिघे शक्तिशाली होते, पण शक्ती आली की तिच्यासोबत अहंकारही येतो. हळूहळू त्यांचा त्रास वाढू लागला. देव असोत, ऋषी असोत किंवा सामान्य जीव, सगळे त्रस्त झाले. शेवटी देवांनी महादेवांकडे धाव घेतली. महादेव, आता या त्रासातून आमची सुटका तुम्हीच करू शकता. महादेवांनी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकलं आणि त्रिपुराचा अंत करण्याचा निर्णय घेतला. आता तयारी सुरू झाली. महादेवांसाठी एक अद्भुत रथ तयार झाला. देवशक्तींचं सामर्थ्य त्या रथात एकवटलं गेलं. ब्रह्मदेव सारथी झाले. महादेव रथावर आरूढ झाले. त्यांच्या हातात धनुष्य होतं आणि एक दिव्य बाण सज्ज होता. संपूर्ण देवगण महादेवांसोबत होते. सगळ्यांच्या नजरा त्या 3 नगरांकडे होत्या, कारण एक विशिष्ट क्षण येणार होता, ज्या क्षणी ही 3ही नगरे एका रेषेत येणार होती. आणि तो क्षण आला. 3ही नगरे एकत्र आली. महादेवांनी धनुष्य उचललं, बाण चढवला, लक्ष साधलं. पण पण काहीतरी चुकत होतं. महादेवांचा बाण सुटत नव्हता. देवांना आश्चर्य वाटलं. त्यांच्या एका संकल्पाने सृष्टी हलू शकते, ज्यांच्या एका तांडवाने विश्व थरारू शकतं, त्या महादेवांचा बाण आज का सुटत नाही? महादेव शांत झाले. त्यांनी स्वतः अंतर्मुख होऊन विचार केला आणि तेव्हाच त्यांना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. गणपतीचं स्मरण आणि पूजन झालेलं नव्हतं. महादेवांना जाणवलं, एखादं काम कितीही मोठं असलं, आपल्याकडे कितीही सामर्थ्य असलं, तरी सुरुवातीला विघ्नहर्त्याचं स्मरण करणं आवश्यक आहे. महादेवांनी गणपतीचं स्मरण केलं. गणपती म्हणजे विघ्नहर्ता, बुद्धी आणि शुभारंभाचं प्रतीक. महादेवांनी गणपतीची पूजा केली, मनापासून त्यांचं स्मरण केलं आणि गणपती प्रसन्न झाले. आता पुन्हा महादेवांनी धनुष्य हातात घेतलं, बाण सज्ज केला, लक्ष समोर होतं. यावेळी कोणताही अडथळा राहिला नाही. 3ही नगरे एका रेषेत आली. महादेवांनी लक्ष साधलं आणि त्यांनी तो दिव्य बाण सोडला. एकच बाण आणि 3ही नगरे भस्मसात झाली. त्रिपुराचा अंत झाला. देवांनी जयघोष केला आणि त्या दिवशी महादेवांना मिळालं एक महान नाव, त्रिपुराचा अंत करणारे महादेव. पण या कथेतला सर्वात सुंदर भाग काय आहे? महादेव सर्व शक्तिमान असूनही त्यांनी गणपतीचं स्मरण केलं. याचा अर्थ असा नाही की महादेवांकडे शक्ती कमी होती. उलट ही गोष्ट आपल्याला सांगते की मोठेपणातही नम्रता असते. आपण कितीही मोठे झालो, कितीही यश मिळवलं, किती ज्ञान मिळवलं, तरी प्रत्येक कामात योग्य सुरुवात महत्त्वाची असते. आणि म्हणूनच मोठं काम सुरू करण्यापूर्वी थांबणं, देवाचं स्मरण करणं, मोठ्यांचे आशीर्वाद घेणं ही कमजोरी नाही, ती नम्रता आहे. आपल्या आयुष्यातही असंच होतं ना? नवीन बिझनेस सुरू करतो, नवीन जॉब सुरू करतो, नवीन घरात प्रवेश करतो, परीक्षा द्यायला जातो आणि आपल्याला वाटतं मी सगळं मॅनेज करू शकतो. पण कधीकधी आपण कितीही केपेबल असलो
तरी एक छोटीशी गोष्ट विसरली की मोठं काम अडकतं. म्हणूनच सुरुवातीला थोडं थांबा, विचार करा, ज्येष्ठांचा सल्ला घ्या आणि मग पहिलं पाऊल टाका. कारण सुरुवात योग्य असेल तर पुढचा प्रवासही अधिक सुंदर होतो. आणि म्हणूनच श्रावणात महादेवांची पूजा करताना आपण फक्त त्यांच्या सामर्थ्याची आठवण ठेवू नये, त्यांच्या स्वभावाचीही आठवण ठेवावी. महादेव म्हणजे शक्ती असूनही शांतता, सामर्थ्य असूनही नम्रता आणि विनाशाची ताकद असूनही योग्य वेळ येईपर्यंत संयम. त्रिपुरासुराचा अंत करण्यासाठी महादेवांकडे संपूर्ण देवशक्ती होती, तरीही त्यांनी गणपतीचं स्मरण केलं. ही गोष्ट आपल्याला एक खूप सुंदर मेसेज देते. मोठं काम करायचं असेल तर सुरुवात अहंकाराने नाही, नम्रतेने करा. आज आपण अनेकदा यश मिळालं की म्हणतो, हे मी केलं, ते मी केलं, पण त्या मीच्या मागे किती लोक असतात? आईवडिलांचे आशीर्वाद, शिक्षकांचं मार्गदर्शन, मित्रांची साथ आणि योग्य वेळी मिळालेली छोटीशी मदत, यांपैकी एक गोष्टही नसती तर कदाचित आपली गोष्ट वेगळी असती. म्हणूनच महादेवांची ही कथा आपल्याला विजयापेक्षा आधी नम्रता शिकवते. आणि आता श्रावण हळूहळू पुढे सरकतोय. महादेवांच्या भक्तीचा हा सुंदर महिना संपत आला की आपल्या घरात पुन्हा एकदा सुरू होणार आहे गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी. बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागली की घरातला माहोलच बदलतो ना. घराची स्वच्छता, सजावट, फुलांची तयारी, आरास आणि सगळ्यात महत्त्वाचं बाप्पांच्या स्वागतासाठी मनापासून केलेली तयारी. आणि यंदाही आपल्या चॅनलवर गणपती बाप्पांसाठी अशाच काही सुंदर, सुबक आणि मनमोहक गणपतीच्या रांगोळ्या पाहायला मिळणार आहेत. काही रांगोळ्या बाप्पांच्या भक्तीला समर्पित असतील, काही आपल्या जुन्या आठवणी जागवतील आणि काही रांगोळ्यांमागे असेच एखादं सुंदर कथानक आणि संदेश दडलेला असेल. म्हणून श्रावणात महादेवांसोबतची ही भक्तीची वाटचाल सुरू ठेवूया आणि लवकरच स्वागत करूया आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं. आणि म्हणूनच आजच्या रांगोळीतही महादेवांसोबत गणपतीचं रूप साकारताना या कथेचा हा सुंदर संदेश मनात ठेवलेला आहे. तुम्हाला या रांगोळीमागची कथा आणि संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि अशा सुंदर, सुबक, मनमोहक रांगोळ्या, प्रेरणादायी कथा आणि सकारात्मक संदेशांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या रांगोळीसोबत. तोपर्यंत नमस्कार.